प्रभाग 8 मध्ये भाजपचे अमर पुदाले, दर्गो पाटील, धुम्मा, गवई यांचा होम टू होम प्रचार। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील आणि बबिता धुम्मा, गीता गवई यांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। राजेंद्र चौक आणि मल्लिकार्जुन मंदिर परिसर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच युवक व महिला प्रश्न यासारख्या मुद्द्यावर नागरिकांनी मते मांडली। यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, रखडलेली विकास कामे मार्गी लावणे आणि पारदर्शक व जबाबदार प्रशासन आणणे ही आपली प्राथमिकता राहील। नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते। सर्वांच्या सहकार्याने प्रभाग 8 आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते, महिला, पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचे आश्वासन दिले। आज प्रत्येक होम टू होम करत असताना नागरिकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे। या भागामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी स्मार्ट सिटी योजना आली होती, त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास ह्या भागामध्ये 4 ते 4.5 कोटी रुपयाचे वॉटर अँड ड्रेनेज रस्त्याचे कामं झाले होते। जे कित्येक वर्ष अविकसित असलेला वार्ड एकदम असा सुंदर स्मार्ट सिटीच्या योजनेतून काम झालेलं आहे। त्यामुळे सर्व लोक येथील समाधानकारक व्यक्त करतात आणि जे चारही लोकांना उमेदवारी दिली की जे दर्गो पाटील असू दे, गवई असू दे, धुम्मा असू दे, हे जनसंघापासून भाजपाचं काम करतात। त्यांना जे तिकीट दिलं त्याच्याबद्दल देखील सर्व मतदारसंघातून म्हणजे एक मालकांनी जे उमेदवार निवडले त्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे। आणि येणाऱ्या 15 तारखेला ह्या परिसरातील सर्व रहिवासी मोठ्या प्रमाणात मतदान करून चांगल्या मताधिक्यानं हे पॅनल निवडून देतील की सोलापूर शहरामध्ये जे पहिला 2-5 उमेदवार निवडून येतील त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने लीड मिळेल अशी भावना मी व्यक्त करतो। आणि येणाऱ्या 15 तारखेला सर्व मतदारांनी सण जरी असला तर पहिला आपल्या मतदानाचा हक्क बजावा, त्यांना असं आव्हान करतो। मी माझे 2 शब्द ಸಂಪೂರ್ಣ ನಮಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಯಾರ। ಎಲ್ಲರೂ ಇದು ಮಾಡ್ಯಾರ, ಮತ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಶ್ವಾसन ಕೊಟ್ಟರ, ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ। भारतीय जनता पार्टीकडून जे आम्हाला प्रथमतः यावेळी उमेदवारी दिली गेली, तर प्रथम आम्ही आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी सर्व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर व वरिष्ठ लोकांचं मी या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी मी प्रथमतः पहिल्याच दिवशी आज आम्ही होम टू होम म्हणजे घर टू घर हे मतदाराचा प्रचार यंत्रणा आम्ही सुरू केलेलं आहे। तर या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद या संमिश्र लोकांच्या या वस्तीमध्ये म्हणजे पद्मशाली समाज आहे, जांडरा समाज आहे, लिंगायत समाज आहे, या ठिकाणी अनेक समाजांनी एकत्रित या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने दिला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्या लोकांनी आमच्यासोबत यायचं, या ठिकाणी सोबत राहून सगळ्या घरोघरी येण्याचं त्या लोकांनी या ठिकाणी केलं व सगळ्या लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला प्रथमतः आज खूप आनंद झाला। आणि मला वाटतं आहे आजच्या या भागातील लोकांनी संघच बांधला आहे की भारतीय जनता पार्टीला आपण यावेळी मतदान करावं असं या ठिकाणी मी नमूद करतो।